वेलकम फ्रेंड्स. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजणे असा एक प्रश्न हमखास ठरलेला असतो. भले ती परीक्षा नवोदयची असो, स्कॉलरशिपची असो किंवा NMMS ची असो, MPSC च्या परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. मग असे प्रश्न जर आपल्याला आले तर त्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या कशी मोजायची याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, अतिशय सोपा असा कन्सेप्ट आहे, परंतु जसजशी डिफिकल्टी लेवल वाढत जाईल तसतसं आपल्याला यामधले जी काठिण्य पातळी आहे ती लक्षात येईल. तर आता तुम्हाला स्क्रीनवर ज्या दोन आकृत्या दिसत आहेत, प्रथमतः आपण या आकृतीचं निरीक्षण करूया. तर या ठिकाणी अशी आकृती आपल्याला दिसल्यानंतर आपण जे भाग आहेत त्यांना नाव देऊया. त्याला क्रमांक देऊया 1 आणि 2. आणि दिल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जवळपास ही आयडिया की 2 + 1 = 3. तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे तर 3 आहे. तर ती कशी आहे हे आपल्याला बघायचंय. बघा, हा जो काही भाग आहे मी आता तुम्हाला दाखवतोय, हा त्रिकोण क्रमांक 1, त्याच्यानंतर आहे हा त्रिकोण क्रमांक 2 आणि जो काही पूर्ण त्रिकोण आहे असा, तर हा पूर्ण त्रिकोण हा तिसरा त्रिकोण. अशा प्रकारे या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आपल्याला दिसून येतात. आता याच्या उजव्या बाजूकडची जी काही त्रिकोणाची आकृती आहे यामध्ये तशाच प्रकारे आपण नंबरिंग करूया. याला 1 नंबर, याला 2 नंबर आणि याला 3 नंबर. आणि या तीनही अंकांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला एकूण त्रिकोणांची संख्या मिळते 6. म्हणजे या आकृतीमध्ये, ही जी आकृती तुम्हाला दिसत आहे, आकृतीमध्ये 6 त्रिकोण लपलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजे. तर ते 6 त्रिकोण कोणते आहेत याला हे जर आपण बघितलं तर मित्रांनो बघा, हा जो एक त्रिकोण आहे, हा 1, हा 2, हा 3, त्याच्यानंतर हा एक बनलेला दिसून येतो आपल्याला 4, त्याच्यानंतर हा एक बनलेला दिसून येतो, हा 5, आणि सगळ्यात शेवटी हा पूर्णच्या पूर्ण जो त्रिकोण आहे बाहेरच्या बाजूचा, हा आहे 6. अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण 6 त्रिकोण असलेले आपल्याला दिसून येतात. आता वळूया आपण पुढच्या आकृतीकडे. ही आकृती तुम्हाला काहीशी गोंधळात पाडणारी वाटू शकते, परंतु आपलं लॉजिक आपण सोडायचं नाही. आणि अशा प्रकारचा प्रश्न विविध परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही त्याला टॅकल करा, व्यवस्थितपणे तुम्ही त्याला समजून घ्या की कशा प्रकारे ते करतात. ठीक आहे. प्रथमतः आपण जो काही बेस आहे त्याला नंबर देऊन टाकूया, 1, 2, 3, 4 आणि 5. आता हा 5 नंबर दिल्यानंतर आपल्याला काय होईल बघा, लक्षात घ्या. आपण काय करूया, 1 + 2 + 3 + 4 + 5, म्हणजे एकूण त्रिकोणांची संख्या मिळण्यासाठी 5 × 4 = 10, 3 × 13, 2 × 15, 1 = 16. अशा प्रकारे 5 × 4 = 9, 3 = 12, 12 आणि 2 = 14, 14 आणि 1 = 15. एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला 15 या ठिकाणी बेसमेंट साईडला. परंतु इथेही त्रिकोण तयार झालेला आहे, एक त्रिकोण तयार झालेला आहे, म्हणून त्याला आपण 1 नंबर देऊया. आणि या ठिकाणी परत याला 1 आणि 2 नंबर देऊन या ठिकाणी मात्र 3 त्रिकोण तयार झालेले तुम्हाला दिसून येतात. म्हणजे बघा, या 15 मध्ये आपल्याला हा 1 मिळवावा लागेल जो दिसत आहे तुम्हाला, आणि याच बरोबर हे 3 जे त्रिकोण आहेत हे सुद्धा त्यात मिळवावे लागतील, आणि एकूण त्रिकोणांची संख्या होईल 19. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण बनलेले आहेत 19. परत एकदा जाऊया आपण या आकृतीकडे. या आकृतीमध्ये तुम्हाला अगोदर खाली अशी नंबरिंग करायची, 1, 2, 3, 4 आणि 5. ही नंबरिंग केल्यानंतर त्यांची बेरीज येणार आहे 15. 15 नंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो त्रिकोण दिसत आहे तो एक त्रिकोण इथे ऍड केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी ही जी आडवी रेषा आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, रेषाखंड आहे, त्याच्यामुळं की 1 आणि 2 नंबर दिल्यामुळे एकूण 3 त्रिकोण त्या ठिकाणी तयार होतील, आणि या सगळ्यांची बेरीज जर आपण केली तर ती 19 येणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार बघायचा आहे, कारण येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा असा प्रश्न हमखास असतो. ती कोणतीही परीक्षा असो ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा घटक समाविष्ट आहे, त्यामध्ये असे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. वळूया आता पुढच्या आकृतीकडे. या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला मोजायची आहे, ती मोजूया आपण. तर अशा प्रकारची जर आकृती असेल तर ती एकदम सोपी असते. त्यामध्ये काय करायचे, तुम्हाला परत नंबरिंग करायचे 1, 2, 3 आणि 4. परंतु या ठिकाणी आपला जो पॅटर्न आहे बेरजेचा तो बदलणार आहे. एकूण आपले नंबर झालेले आहे 4, याची करायची दुप्पट तुम्हाला, आणि मिळणार आहे आकृतीतील त्रिकोणांची संख्या 8. तर अशी जर आकृती आली तर तुम्हाला नंबरिंग करून त्याची दुप्पट करायची आहे.
नंबरिंग केलं, उत्तर आलं 4 आणि त्याची दुप्पट केली आणि त्याचं उत्तर आलेलं आहे 8. तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला 8 दिसून येते. वळूया आपण आता पुढच्या आकृतीकडे. दिसायला तुम्हाला थोडीशी ही अवघड वाटत असेल, परंतु याला सुद्धा आपण घाबरायचं नाही. आपलं जे काही लॉजिक आहे, जी ट्रिक आहे, ती ट्रिक या ठिकाणी वापरायची आपल्याला. आपण काय करूया, याला नंबरिंग देऊया 1, त्यानंतर 2, 3, इथे देऊया 4, 5, 6, 7 आणि 8. एकूण नंबर या आकृतीमध्ये 8 आलेले आहेत. त्याची आपल्याला करायची आहे दुप्पट आणि उत्तर येणार आहे आपलं 16 आणि आकृतीतील त्रिकोणांची संख्या यामध्ये असणार आहे 16. बघा, आपलं जे ट्रिक आहे ती ट्रिक या ठिकाणी अतिशय चपखलपणे बसते. आपण जर तसे मॅन्युअली म्हणजे एक एक जर का मोजत गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही परीक्षेमध्ये. त्यामुळे ह्या ट्रिक्स तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. वळूया आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुम्हाला पाहिल्याबरोबर म्हणजे असं वाटेल की हा प्रश्न आपल्याकडून अटेम्प्टच होणार नाही आणि बरेचसे मुलं असे सोडून देतात हे प्रश्न. परंतु बुद्धिमत्ता चाचणी हा असा विषय आहे, त्यामध्ये ट्रिक्स जर तुम्हाला माहित असतील तर अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही असे प्रश्न टॅकल करू शकता, सोडू शकता. तर या आकृतीमध्ये परत मागच्याच प्रश्नासारखं आपण नंबरिंग करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. परंतु मागच्या आकृती आणि या आकृतीमध्ये फरक काय, तर आतमध्ये तुम्हाला आणखीन एक चौकोन दिसतोय, त्यामुळे परत तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. परंतु हे जे 8 नंबर आपण दिले तर याची जर आपण दुप्पट केली तर उत्तर येणार आहे 16. म्हणजे 16 त्रिकोण तर ऑलरेडी आपण फाउंड केलेले आहेत. परत आपण काय करूया, यामध्ये नंबरिंग करूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे या आकृतीमध्ये सुद्धा 8 अंक बसले आणि त्याची दुप्पट केली, 8 2 16. आता 16 आणि 16 या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येते 32 आणि हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या ही असणार आहे 32. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला परीक्षेमधील कोणताच प्रश्न असा राहणार नाही की जो प्रश्न तुम्हाला सोडवता येणार नाही. आता वळूया आपण आता पुढच्या आकृतीकडे. ही पुढची आकृती तुम्हाला थोडीशी वेगळी दिसत आहे. या आकृतीमध्ये एका त्रिकोणामध्ये दुसरा त्रिकोण आपल्याला घातलेला दिसून येतो. मग अशा वेळेस काय करायचं, तर ही जी आकृती आहे आतली, म्हणजे आता मी तिला हायलाइट करतोय. आता ती जी आकृती आहे ही, हा झाला एक त्रिकोण, त्याच्यानंतर हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा त्रिकोण. तर अशा प्रकारे आपल्याला या आकृतीमध्ये 4 त्रिकोण दिसत आहेत. परंतु आपण या त्रिकोणाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही की जो सगळ्यात बाहेरच्या साईडला आहे. म्हणजे एकूण हे 4 आणि 1 एकूण त्रिकोणांची संख्या असणार आहे आकृतीमध्ये 5. परंतु प्रत्येक वेळेस आपण असं करायचं का, त्याला नंबरिंग द्यायचं का, नाही. तर आपण याच्यासाठी एक ट्रिक शोधून काढलेली आहे. ती ट्रिक अशी आहे, आपण थोडस बॅक जाऊया. बघा, तर आपण काय करायचं, जो आतमध्ये तुम्हाला त्रिकोण दिसतोय त्याच्या एका बाजूला अशी जर का एक छोटासा रेषाखंड काढला किंवा एक रेघ मारली तर त्याला त्याच्यासाठी धरायचे आपण 4 धरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मिळवायचं आहे 1. उत्तर असणार आहे 5. ठीक आहे. आता ही झाली आपली ट्रिक. आता ही ट्रिक आपल्याला या आकृतीमध्ये वापरायची आहे. तर ती ट्रिक अशी वापरणार आहे आपण. काय करणार आपण या आकृतीमध्ये, तर या ही जी साईड आहे बघा, याला आपण एक हे केलेलं आहे आणि आतमध्ये एक त्रिकोण दिसतो त्याला पण एक रेष मारलेली आहे आणि एक रेघ म्हणजे 4 आणि दुसरी रेघ म्हणजे 4. हे झाले 4 आणि 4 8 आणि एक जो सगळ्यात शेवटचा आहे त्याच्यामध्ये म्हणून एक मिळवायचा असतो आपल्याला आणि उत्तर असणार आहे 9. तर या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या असणार आहे 9. ठीक आहे. आता हे बेसिक क्वेश्चन होते, परंतु जर आपल्याला असा क्वेश्चन आला तर मग काय करायचं, यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या जर आपल्याला मोजायची असेल, परत आपली ट्रिक आपण या ठिकाणी वापरूया. हे जो आतला त्रिकोण आहे त्याच्यासाठी त्याला त्याच्या एका बाजूला एक रेघ मारू, त्याच्यासाठी 4 धरू. त्याच्यानंतर परत हा जो त्रिकोण दिसतोय याच्यासाठी परत आपण 4 धरू आणि परत हा जो त्रिकोण दिसतोय त्याच्या एका बाजूला कट मारून आपण त्या ठिकाणी 4 धरू आणि मग काय होणार, जो बाहेरचा एक आहे त्याच्यासाठी 1 म्हणजे 4 त्रिक 12 आणि 1 एकूण 13 त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येतात. असा प्रश्न विचारण्याची शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये जास्त शक्यता आहे. त्यामुळे या क्वेश्चनकडे तुम्ही लक्ष द्या. या समोरचे जे काही पॅटर्न्स आहेत
ते जशी जशी आपली डिफिकल्टी लेवल वाढत जाते, म्हणजे ज्या काही उच्च परीक्षा आहेत त्यामध्ये असे प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसून येतात. बघा, असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला नक्कीच थोडं घाबरल्यासारखं होईल, परंतु याला घाबरायचं नाही. याला व्यवस्थित आपल्याला टॅकल करायचं आहे. परत आपला नियम तोच की आपण काय करूया की त्या त्रिकोणाच्या एका बाजूवर आपण अशी रेघ मारूया. ती रेघ मारल्यानंतर त्या एका रेघेसाठी आपल्याला धरायचे आहेत 4. नंतर काय करूया, आपण आतल्या एका त्रिकोणावर मारूया, त्याच्यासाठी पण धरायचे आहेत आपल्याला 4. आणि त्यानंतर जो बाहेरचा एक त्रिकोण असणार आहे, जो सगळ्यात शेवटचा, त्याच्यासाठी 1, म्हणजेच उत्तर असणार आहे आपलं 9. परंतु आता झालं काय की यामध्ये काही त्रिकोण आणखीन सुद्धा लपलेले आहेत. आता ते लपलेले त्रिकोण कसे आहेत हे बघा. तर ही जी आकृती दिसते तुम्हाला, मी जिथे राईट क्लिक केलेलं आहे किंवा राईटची खून केलेली आहे, त्यामध्ये हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, असे 2 त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तशाच प्रकारचे 2 त्रिकोण इथेही दिसतात आणि तशाच प्रकारचे 2 त्रिकोण इथेही दिसतात आणि यांची बेरीज केली तर 6. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की सर, तुम्ही तर असं म्हटले होते की ही जी आकृती, याला आपण 1 नंबर द्यायचो, त्याला 2 नंबर द्यायचो आणि एकूण 3 त्रिकोण त्यामध्ये मिळायचे. परंतु बाळांनो, यामध्ये असं असत नाही. याचं कारण की हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण आपल्याला, हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये जो त्रिकोण आपला शेवटचा आहे, जो की हा त्रिकोण, तो आपण ऑलरेडी काउंट केलेला आहे जेव्हा आपण इथं रेष मारली तेव्हा. त्यामुळे तो त्याच्यामध्ये येणार नाही. त्यामुळे एकूण जर का त्रिकोणांची संख्या जर आपण मोजली तर ती असणार आहे 15. तर असा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. 100% असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतरही काही त्रिकोणाच्या रचना आहेत, परंतु शालेय स्तरावर इथपर्यंत डिफिकल्टी लेवल असते. याच्या समोरचे जर का तुम्हाला पाहिजे असतील तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते आपण आणूया. आणि आतापर्यंत ज्या काही आपण विविध आकृत्या बघितल्या आणि आकृत्यामध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या ही आपण काढण्याचा प्रयत्न केला. ह्या ज्या ट्रिक्स आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी वारंवार हे व्हिडिओ पाहावे लागतील आणि नंतरच तुम्हाला ही गोष्ट समजेल. सरावही व्यवस्थित करावा लागेल आणि मग तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्नांचे गुण तुमचे कमी होणार नाहीत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलवर ऍक्टिव्ह राहा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.